नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका। आज आपण बोलणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसिद्ध पण तितकाच धोकादायक समुद्रकिनारा गणपतीपुळे। गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ। येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडतो तो येथील पुळ्याचा समुद्रकिनारा। मग या विलोभनीय समुद्रात समुद्र स्नान केल्याशिवाय पर्यटकांना मोह आवरताच येत नाही। त्यातूनच पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरतात, पण पुढे धोका आहे। हो, हा गणपतीपुळ्याचा समुद्र सुंदर आहे, पण तो तितकाच धोकादायकही आहे। गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडाले अशा बातम्या वारंवार यायला लागतात। त्याचं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पर्यटक इथे येतात, फोटो काढतात, समुद्रात उतरतात आणि म्हणतात थोडंसंच आत जाऊ, पण पुढे काय लिहून ठेवलं आहे हे त्यांना माहीत नसतं। गणपतीपुळे किनाऱ्याची रचना ही दोन डोंगराच्या मधोमध आहे। दोन्ही बाजूने येणाऱ्या प्रवाहांमुळे या किनाऱ्यावर ओटीच्या वेळी चाळ म्हणजेच खड्डे तयार होतात। त्यात पर्यटक सापडला की तो लाटांच्या वेगाबरोबर खोल समुद्रात वाहून जातो। खड्ड्यांच्या ठिकाणी वाळू वेगाने समुद्राच्या दिशेने सरकत जाते। वाळूत पाय रोवून न राहिल्यामुळे पर्यटक गटांगळ्या खाऊ लागतो आणि पाण्यात ओढला जातो। पोहता येणाऱ्यालाही संतुलन राखणं अवघड होतं। बऱ्याच जणांना हे कळत नाही, पण हीच सर्वात मोठी जीवघेणी गोष्ट ठरते। गणपतीपुळे मंदिरासमोर अशी चाळ निर्माण होऊन अनेक पर्यटक बुडालेले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये 50हून अधिक पर्यटक बुडून मृत्यू पावल्याची नोंद आहे। समुद्रातील अंतर्गत प्रवाहामुळे खड्डे तयार होण्याची जागा सतत बदलत राहते, याची माहिती स्थानिक वारंवार सांगत असतात। समुद्र किनाऱ्यावर समुद्र धोकादायक आहे असा फलकही लावलेला आहे। पर्यटक मात्र फोटो काढण्यासाठी किंवा मजा मारण्यासाठी जास्त आत जातात। अनेकांना थोडंफार पोहता येतं असं वाटतं, पण समुद्र आणि तलाव यांचं पाणी वेगळं असतं। याचं भान पर्यटक ठेवत नाहीत। ग्रामपंचायत जीवरक्षक, देवस्थान सुरक्षा रक्षक, स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्याकडे वारंवार पर्यटकांना सूचना देण्यात येतात। त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे अशा घटना वारंवार घडतायत असे स्थानिकांचे म्हणणे आहे। हो, गणपतीपुळ्याचा समुद्र दिसायला सुंदर, मनाला भावणारा, पण त्याचं रूप कधी बदलतं हे कुणालाच कळत नाही। फक्त एका क्षणाचा बेपर्वाईचा निर्णय आणि आयुष्यभराचं दुःख मागे ठेवून जातो। समुद्र आपला शत्रू नाही, त्याचं सौंदर्य अनुभवावं, पण त्याला आव्हान देऊ नका। थोडंसंच पुढे म्हणत जीव धोक्यात घालू नका, कारण तो एक पाऊल कदाचित शेवटचं ठरू शकतं। गणरायाचं दर्शन घ्या, मंदिरात शांततेचा अनुभव घ्या, पण समुद्राजवळ जाताना भान ठेवा, जीवन मौल्यवान आहे आणि सुरक्षितता हीच खरी भक्ती आहे। मी सुदर्शन सुर्वे, तुम्ही पाहतात न्यूज डंका। गणपतीपुळ्याचं सौंदर्य जपान लक्षात ठेवा। सावधगिरी म्हणजे श्रद्धा आणि सुरक्षितता म्हणजेच गणरायाची कृपा। धन्यवाद।